हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. थंबनेल पाहून सुज्ञ सगळ्या रसिकांच्या लक्षात आलंच असेल की आज कशावर बोलणार आहोत आपण बहुचर्चित असा धुरंधर हा जो आदित्य धरचा पिक्चर आलेला आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मुळात हा पिक्चर इतक्या उशिरा का बघितला तर काही ना काही कारणांनी राहून जात होतं. पण चला म्हटलं वर्ष संपायच्या आत पिक्चर बघून घेऊयात, कारण आपण काहीतरी मिस करतो आहोत असं सारखं मनामध्ये वाटत होतं. आणि खूप अवघड असतं बॉलिवूडच्या या सगळ्या टोळीला घेऊन आणि काहीतरी असं सबस्टन्स असलेला पिक्चर बनवणं. आणि ही कमाल ही आदित्य धरने करून दाखवलेली आहे. आदित्य धर आणि लोकेश धर यांचा हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या बद्दलची वाहवा आपण सगळ्यांनी ऐकलेलीच आहे. आणि एक जो सगळा बॉलिवूडचा प्रोपोगंडा जो आहे तर तो प्रोपोगंडा उद्ध्वस्त करण्याचं काम हे आदित्य धर आणि लोकेश धर यांनी केलेलं आहे. हा चित्रपट खूप छान आहे, वेगवेगळ्या काळांमध्ये फिरतो. आत्तापर्यंत कसं होत होतं माहिती आहे का, की जेव्हा कधी भारत पाकिस्तानबद्दलचे जे चित्रपट बनायचे त्याच्यामध्ये जनरली असं होत होतं. तुमच्या बाबतीत असं होतं का हो, की तुम्ही काहीतरी महत्त्वाचं काम करायला बसला आहात आणि व्यत्यय येतो? पूर्वी दूरदर्शनवरती पाटी असायची पहा ती व्यत्यय नावाची. तर तसंच काहीतरी होतं, बसले ना करायला व्हिडिओ की बरोबर घंटा गाडीचा आवाज सुरू होतो. बरं, तो असण्याचाही काही प्रॉब्लेम नाही, पण तो आवाज माझ्या आवाजापेक्षा जास्त मोठा असतो, म्हणून ब्रेक घ्यावा लागतो. तर असंच, तर ही अशी अडथळ्याची शर्यत पार करून आपण परत एकदा रिव्ह्यूकडे वळूयात. तर हा जो चित्रपट आहे तर हा दोन नेहमी पॉईंट ऑफ व्ह्यू असे दाखवले जातात. जेव्हा भारतामधले पिक्चर बनतात तेव्हा पाकिस्तानमध्ये काय ज्या छोट्या मोठ्या घडामोडी घडतात तर त्या दाखवल्या जातात. पण हा चित्रपट जो घडतो आहे तो मुळात पाकिस्तानात घडतो आहे. आणि पाकिस्तानामध्ये घडणारा चित्रपट त्याच्यामध्ये थोड्या थोड्या कालावधीसाठी हा भारताचा उल्लेख आहे. आणि भारताच्या बद्दलचे जे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत, भारतात ज्या घटना पाकिस्तानच्या ह्याच्यामुळे घडत आहेत त्याबद्दल हा भाष्य करत राहतो. पाकिस्तानामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, तिथे असलेलं मिलिटरीचं वर्चस्व, तिथे असलेली गुंडागिरी याच्यावरती हा चित्रपट भाष्य करत राहतो. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये मोहम्मद अली जिना दिसत राहतात, बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला बेनझीर भुत्तो दिसत राहते. त्यांनी ते नावं जे आहेत ते थोडेफार बदललेले आहेत. तर चित्रपटाचा स्क्रीन प्ले हा अतिशय छान जमून आलेला आहे. खूप विचार करून, खूप बारीक सारीक गोष्टींचे पॉइंट्स लक्षात घेऊन आणि त्याप्रमाणे असे जे ह्याच्यामध्ये जिक्सॉ पझलमध्ये जसे ते तुकडे बसवले जातात ना त्या पद्धतीने तो स्क्रीन प्ले आहे. त्यामुळे एकसंध जेव्हा तुम्ही बघतात तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की कुठल्या घटनेचा संदर्भ हा कुठे जोडला गेलेला आहे. तर प्रत्येक गोष्ट जी घडत राहते चित्रपटामध्ये त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्त्व आहे. त्यामुळे 100 पैकी 100 मार्क हे आदित्य धरला द्यावेच लागतील स्क्रीन प्लेसाठी. आणि चित्रपटाचा स्क्रीन प्ले हा तर उत्तम आहेच, डायरेक्शन उत्तम आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. त्याच्यामध्ये सगळे जे कलाकार जे घेतलेले आहेत ते कलाकार छान आहेत, कसलेले आहेत. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की अक्षय खन्ना त्याच्यामध्ये कोण कोण आहे, तर अक्षय खन्ना आहे, रणवीर सिंग आहे, आणि अजून काय बरं, संजय दत्त आहे, अर्जुन रामपाल आहे, सौम्या टंडन आहे आणि सारा अर्जुन आहे. आणि खूप वर्षांनी राकेश बेदी आहेत. राकेश बेदींचं पण असं मेनच कॅरेक्टर आहे जमील जमाली हे. तर एक भारतीय स्पाय हा पाकिस्तानामध्ये जातो आणि तिथल्या घडामोडी तो पाहतो आणि त्या गोष्टींचा त्याच्या मनावरती काय परिणाम होतो आणि त्यासाठी भारताने पाठवलेला तो स्पाय आहे म्हटल्यावरती त्या दृष्टीने भारताला काय गोष्टींची आखणी करता येते यावरती हा चित्रपट फिरत राहतो. आणि पाकिस्तानामध्ये चाललेल्या घडामोडी, पाकिस्तानामध्ये बोकाळलेला दहशतवाद, पाकिस्तान जो दहशतवादी लोकांना सपोर्ट करतो त्याबद्दल हा चित्रपट बोलत राहतो. किती सहज तिथे गन्स मिळतात, किती सहज तिथे रायफली मिळतात, बंदूक, शस्त्र हे किती सहज लहान लहान मुलांपर्यंत तिथे पोहोचलेले आहेत, किती तिथे सतत हिंसाचार चाललेला असतो ह्याच्याबद्दल हा चित्रपट बोलत राहतो. आणि खूप विचार करायला लावतो
की दहशतवादाला खतपाणी घालणारा देश, आता आपण बघतो आहोत पाकिस्तानचे हाल काय झालेले आहेत, त्यांची अर्थव्यवस्था किती कोलमडलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत ह्या कशामुळे, तर ह्याच्याबद्दल हा चित्रपट बोलत राहतो. चित्रपटामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी त्यांनी अशा पेरलेल्या आहेत. मला ना बरेच त्यातले एरियल शॉट्स जे त्यांनी वापरले ते पण खूप आवडले. त्यांनी जी आर्ट डिरेक्शन म्हणजे थोडक्यात त्यांनी जो काळ उभा केलेला आहे आणि त्या काळातला पाकिस्तानमधला कराचीमधला लेआरी जो भाग आहे तो भाग ज्या पद्धतीने त्यांनी उभा केलेला आहे की तुम्हाला अगदी असं वाटतं की तुम्ही त्या गल्ल्यांमध्ये फिरता आहात, तुम्ही त्या ज्यूस सेंटरच्या बाहेर उभे आहात, त्या तुम्ही ज्यूस सेंटरच्या मध्ये बसलेले आहात, त्या कुठल्या तरी घरामध्ये तुम्ही आहात, कुठल्या तरी चाळीमध्ये वाड्यामध्ये मंजिल अशा टाईपचे जे असतात तर तिथे तुम्ही आहात, असा तुम्हाला एक प्रत्यक्ष फील येतो. त्यामुळे खरंच ह्यातलं आर्ट डिरेक्शन पण खूप छान झालेलं आहे. त्यांनी त्या गल्ल्या खूप छान उभ्या केलेल्या आहेत. बरेच ज्या गोष्टी आहेत त्याचा खूप बारीकपणे विचार केलेला आहे. मुळात जेव्हा ह्याचं विमानाचं अपहरण होतं आणि तेव्हा भारत माता की जय असं म्हणायचं असतं, तेव्हा कोणीही जय म्हणायला पुढे येत नाही. तेव्हा तो एक अतिरेकी म्हणतो की हिंदू डरपोक होते, हे तुम्हाला असं इथे बोचतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू सबसे डरपोक कौम है आणि तुमच्या देशातलेच शत्रू म्हणजे भारतातलेच शत्रू, बाहेरच्या शत्रूंची भारताला गरजच नाही, भारतामध्ये जे शत्रू आहेत त्याच्याशीच भारताला लढावं लागतं. याचा प्रत्यय तर आपल्याला रोज येत असतो. कारण ह्या बऱ्याच लोकांना, हे जे राजकारणी आहेत जे भारत विरोधी सतत वक्तव्य करत असतात, तर ह्यांना भारताचं भलं नको आहे, ह्यांना भारताचे पुन्हा एकदा तुकडे हवे आहेत आणि त्या पद्धतीनेच ते वागत असतात, त्या पद्धतीनेच ते प्रोपगंडा सगळा फैलवत असतात. तर त्यामुळे कुठल्याही देशाभिमान असणाऱ्या व्यक्तीला, ज्याला देशाबद्दलची कळकळ आहे, त्या व्यक्तीला हा चित्रपट पाहताना कुठे कुठे असं हे होतं, भरून येतं. चित्रपटामध्ये हिंसाचार खूप आहे आणि तो आहे कारण पाकिस्तानचे जे चाललेलं आहे, आता आपण बघतो आहोत की पाकिस्तानचं जर काही जी अर्थव्यवस्था कोलमडीला आलेली आहे, पाकिस्तानमध्ये जे दहशतवादाला खतपाणी घातलं जातं आणि पाकिस्तानमध्ये जो हिंसाचार आहे तो हिंसाचार अगदी उघड्या वाघड्या स्वरूपामध्ये ह्यामध्ये टिपला गेलेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये हिंसाचार आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे ॲक्शन सीन्स जे आहेत ते बघण्यासारखे आहेत. ह्यात काही काही गोष्टी अशा ज्या वापरलेल्या आहेत ना, मी जे सांगितलं की आर्ट डिरेक्शनमध्ये किंवा त्यांनी बारीक बारीक गोष्टींमध्ये जो विचार केला आहे, त्याच्यात सगळ्यात शेवटी जेव्हा तो रहमान डकेत जो आहे आणि त्याला मारण्यासाठी म्हणून जंगल वापरलेलं आहे, तर त्या जंगलामधलं आपल्याला नेहमी जे जंगल दिसतं ना, तर ते असं छान हिरवंगार गोजिरवाणं असं जे असतं की छान पाना फुलांची नक्षी असलेलं असं जंगल आपल्याला नेहमी दिसत असतं. पण ह्यातलं जंगल जे आहे ना ते स्वतः एक कॅरेक्टर आहे आणि ते असं गूढ पद्धतीने त्यांनी वापरलेलं आहे. काही काही फ्रेम्स त्यांनी अशा ब्लॅक, ग्रे आणि थोड्याशा डार्क ग्रीन अशा पद्धतीच्या वापरलेल्या आहेत. त्यामुळे ते जंगल अजूनच असं भयावह वाटायला लागतं आणि त्यातले जे झाडं आहेत ते टोकदार, काटेरी कॅरेक्टर्स जसे असतात तशा पद्धतीनेच ते जंगल सुद्धा एक कॅरेक्टर म्हणून वापरलेला आहे. त्यामुळे जंगलाचा वापर त्यांनी खरंच खूप छान केलेला आहे. वेगवेगळ्या गोष्टींचा वापर आहे त्यात. अजून आपल्याला मज्जा येते ते म्हणजे त्यातले जे गाणे आहेत ते गाणे त्यांनी नवीन काही गाणे न हे करता ते जुने जे गाणे आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे ना की पाकिस्तानमध्ये भारतीय गाणे खूप जोरदार चालतात, जुने गाणे, नवे गाणे, आणि ते गाण्यांचा वापर त्यांनी अतिशय प्रभावीपणे केलेला आहे ना. तो कारवा की तलाश आहे, नाही तर रोंबा हो 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 ते ॲक्शनमध्ये वापरलेलं, त्याच्यात तुम्हाला मजा पण येते, तुम्हाला कुठेतरी हसू पण फुटतं आणि तुम्हाला त्या प्रसंगाला एक तुम्ही असे रिलेट होतात. तर अशा पद्धतीने गाण्यांचा पण वापर म्हणजे म्युझिकचा वापर छान आहे, बॅकग्राऊंड म्युझिकचा वापर छान आहे. कसं असतं, सगळ्या गोष्टींची भट्टी जमून यावी लागते, तशी ही सगळ्या गोष्टींची भट्टी जमून आलेली आहे. कुठला तरी म्हणजे हा चित्रपट पाहिल्यावरती बऱ्याच दिवसांनी मला एखादा चित्रपट पाहिल्यावर जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, ते सॅटिस्फॅक्शन हा पिक्चर पाहिल्यावरती मिळालं. हा पिक्चर पाहिल्यावरती मला आता काहीही करू नये, कशाबद्दलच काहीही वाचू नये, चित्रपटाबद्दल सुद्धा वाचू नये, फक्त आपण ते ॲब्झॉर्ब करावं म्हणून हा चित्रपट पाहिल्यानंतर विचार करून ॲब्झॉर्ब करून आणि हा रिव्ह्यू मी तुमच्या पुढे आज मांडते आहे. मला त्याच्यामध्ये काय काय वाटलं, तर याच्यामध्ये बरेच जण म्हणतात की अक्षय खन्नाने रणवीर सिंगला खाऊन टाकलेलं आहे. अक्षय खन्नाचं काम एकदम छानच झालेलं आहे, त्याबद्दल काहीच हे नाही. पण
रणवीर सिंग जो आहे ना, त्याने काम खूप छान केलेलं आहे. रणवीर सिंग हा डोळ्यांनी बोलतो, म्हणजे तो बलोच वाटलेला आहे, त्याचे निळे घारे डोळे, छान दिसलेला आहे, तो देखणा दिसलेला आहे. खूप दिवसांनी असा एक देखणा नट स्क्रीनवरती बघायला छान वाटलेला आहे. त्यामुळे रणवीर सिंग हा छान दिसलेला आहे. तो न बोलताही ती जी वेदना आहे ती डोळ्यांनी तुम्हाला दाखवत राहतो. त्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन, आपण काहीच करू शकत नाही, आपण ज्या गोष्टीसाठी इथे आलेलो आहोत आणि आपल्या देशाची म्हणजे माणूस देशभक्ती तर अजिबातच हे करू शकत नाही ना, लपवू शकत नाही. आणि त्याच्या समोर ज्या घटना घडत राहतात त्याच्या मनावरती काय परिणाम होतो हे सुद्धा चित्रपट दाखवत राहतो. रणवीर सिंग हा डोळ्यांनी बोलतो हे म्हटले मी, ते ह्याच कारणाने म्हटले, कारण ती जी वेदना आहे, ते जे फ्रस्ट्रेशन आहे ते तो डोळ्यांमधनं अगदी बरोबर दाखवतो. तो कितीही एरवी असे स्टेजवरती माकडचाळे करत असो, पण चित्रपटामध्ये तो अतिशय गांभीर्याने वावरलेला आहे आणि खूप छान जमून आलेला आहे. सारा अर्जुन ही एक मस्त छान गोड गोंडस मुलगी आहे, जी की लुनी टुनी दुनियेत आजच्या भाषेमध्ये मुलांच्या सांगायचं तर अशी टिपिकल जेनझी टाईपची दिसणारी अशी छान काय म्हणतात बापाचा पैसा उडवणारी अशी मुलगी आहे, जी दिसली अतिशय गोड आहे, फ्रेश दिसलेली आहे. आणि अक्षय खन्नाचं काम खूप छान झालेलं आहे. अक्षय खन्ना ती जी सगळी वेदना आहे, तो जो रुबाब आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो डकेत आहे, बलोचचा आहे, पण तो किती स्वार्थी आहे. तो नुसता देखणा नाहीये, त्याच्या फक्त एका त्या डान्सवरती जाऊ नका, तर तो किती स्वार्थी आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये असलेलं कपट, ज्या देशापासून तो म्हणजे ज्या भागातनं तो आलेला आहे त्या भागाला तो सपोर्ट करण्यासाठी पुढे येत नाही, तर इथेच त्याची क्रूरता दिसत राहते. तो काही 26/11चा जो हल्ला झालेला आहे, तर तो जो रुबाबदारपणा आहे, तो जो असा स्ट्रॉंग मसल्ड मॅन जो असा दिसायला पाहिजे असतो, तर तसा अक्षय खन्ना दिसलेला आहे. अक्षय खन्नाचे जे हे आहे ना, म्हणजे ॲक्टिंग जी आहे ना, ती दिवसेंदिवस एक सरप्राईज पॅकेज म्हणून पुढे येतं आहे. कारण ह्याच्या छावानंतर आता हा एक दुसरा त्याचा व्हिलन म्हणून आलेला आहे. तर अक्षय खन्नाचं काम छान झालेलं आहे, पण रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना याची तुलना नको. काही जणांना असं वाटलं की ह्या चित्रपटामध्ये रेहमान डकेत हा जो आहे ना, तर हा असा एक हिरोइझम त्याचं प्रेझेंट केलेलं आहे. बरोबर आहे, त्याचं हिरोइझम प्रेझेन्स केलेलं आहे, कारण सुरुवातीचा म्हणजे अर्ध्या भागापर्यंत म्हणजे मध्यंतरापर्यंत त्याचं हिरोइझमच दाखवायचं आहे. त्याचं कॅरेक्टर तिथे आता प्लेस करायचं आहे. जेव्हा तुम्हाला एखादं कॅरेक्टर प्लेस करायचं असतं किंवा ते कॅरेक्टर तुम्हाला असं उठवायचं असतं, तर तेव्हा त्या व्यक्तीचं किती चांगलं आहे, किती चांगलं आहे, किती चांगलं आहे असं दाखवावं लागतं. पण तो खरंच किती वाईट आहे, तो किती कपटी आहे, त्याच्यासाठी फक्त एक क्षण पुरे असतो आणि तो क्षण बरोबर आदित्य धर यांनी दाखवलेला आहे. आणि त्या क्षणामध्ये तुम्हाला रेहमान डकेतची नफरत होते आणि ती आयुष्यभरासाठी होते. तुम्ही कधीही यापुढे आयुष्यभर रेहमान डकेत हा चांगला व्यक्ती होता असं म्हणू शकत नाही. तो क्षण जो आहे 26/11चा, तो क्षण अतिशय दुर्दैवी आणि अतिशय वाईट असा दहशतवादी लोकांनी हे केलेला असा क्षण आहे. आणि त्यामध्ये कोणाचे काय एक्सप्रेशन्स आहे आणि त्या एक्सप्रेशनमध्ये हा जो आहे रणवीर सिंग हा काय शिकतोय, हा काय बघतो आहे आणि तो कोणाकोणाला टिपतोय हे त्यांनी दाखवलेलं आहे. तर असा हा चित्रपट आहे. धुरंधर नावाप्रमाणेच असा एक धुरंधर व्यक्ती आहे, जो एकदम स्ट्रॉंग हेडेड आणि स्ट्रॉंग मॅन, ज्याचं आयुष्याचं ध्येय हे फक्त शत्रूचा निपात करणं एवढंच आहे. आणि आम्हाला खूप मजा आली. मला हा पिक्चर मी म्हटले ना की ॲब्झॉर्ब करावा असं वाटलं, म्हणून कुठलेही रिव्ह्यू वाचू नाही, फक्त मला जे वाटतंय ते मी ह्या चित्रपटामध्ये मांडलेलं आहे, ह्या रिव्ह्यूमध्ये मांडलेलं आहे. आणि हा चित्रपट मला खूप आवडला आहे. खरंच अभिनंदन करायला पाहिजे आदित्य धर आणि लोकेश धर यांचं, की ह्यांनी काळाचे जे असे छोटे 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 जे ठिपके होते, ज्या वेगवेगळ्या काळामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी होत्या, त्या जिग्सॉ पझलप्रमाणे त्यांनी इथे बरोबर स्क्रीन प्लेमध्ये वापरलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये बरेच दहशतवादी हल्ले पाकिस्तानने भारतावरती केलेले आणि तिथली यंत्रणा ह्याबद्दल काय काम करते किंवा
तिथली यंत्रणा या सगळ्या गोष्टींना ISI पासून सगळे लोक कसे सपोर्ट करतात, तिथले राजकारणी कसे सपोर्ट करतात हे दाखवण्यामध्ये ही जोडगोळी यशस्वी झालेली आहे. तर असेच त्यांचे चित्रपट येत राहू आणि येत्या वर्षभरामध्ये म्हणजे 2026 मध्ये दुसरा पार्ट येतो आहे रिव्हेंज. तर तो पाहण्याची उत्सुकता आहे आणि तुम्हाला जमलं तर खरंच हा पिक्चर पाहून या. तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल. मला खूप दिवसांनी अशी मनामध्ये जी धगधगती चीड होती, पाकिस्तानचा खरा चेहरा देश पूर्ण जगासमोर यावा असं वाटत होतं, तर एक हिंदुस्थानी म्हणून, एक भारतीय म्हणून मनामध्ये जी चीड होती त्या चिडेला आज एक मूर्त स्वरूप मिळालेलं आहे. जय हिंद, जय भारत.